ज्यावेळेस मला समजलं की माझ्या भावाचं लिव्हर डॅमेज झालेलं आहे, डॉक्टर स्वप्नील सरांनी सांगितलं झाल्यावर चेंज करावं लागेल. त्यावेळेस मला थोडं पायाखाली जमीन हलवली, सरकली. त्यामुळे मी एकदम विचारात पडलो की आता माझ्या भावाचा जीव कसा वागवायचा. त्यांनी स्वप्नील सरांनी मला कन्व्हिन्स केलं की तुम्ही जर डोनेट केलं तर तुमचा भाऊ वाचू शकतो. आणि खरंच आज त्यांची मी उपकार मानतो की त्यांनी लिव्हर ट्रान्सफर केल्यानंतर माझा भाऊ वाचलेला आहे आणि खूप खूप आनंदी आहे त्याच्यावर. आणि लिव्हर डोनेट केल्यामुळं जो लिव्हर डोनर आहे तर काही प्रॉब्लेम होत नाही. आहे तर थोडा पहिल्यासारखा होतो तसंच बाद नंतर पण आहे. त्यामुळे काय एकीकडे आपण बघतो की आजच्या युगामध्ये भाऊ कोणाचा नसतो. पण माझी आई 2003मध्ये एक्सपायर झाली. जेव्हा माझे लहान भाऊ होते त्यांना मी लहानच मोठं केलं आणि सर्व जबाबदारी माझ्यावर होती. आणि माझ्या प्रश्न पुढे पडला होता की माझ्या भावाला वाचवायचं आहे यामधून. तसंही करून की मी माझ्या आईला वचन दिलं होतं की तिच्या पोरांना काही होऊ देत नाही. त्यात मी शब्द पाळलेलं आहे आणि आज भाऊ आहे माझं. रक्तातलं नातं असतं, भाऊ आहे रक्तातलं नातं असतं. त्याने सिद्ध करून दाखवलेलं आहे. रक्तातलं नातं तर असतं, रक्तातलं नातं ही उपयोगी येऊ शकतं. म्हणजे आजकाल म्हणजे भाऊ भावाला ओळखत नाही, हे नाही. त्यांनी आज माझी जी परिस्थिती मी आज जिवंत आहे, माझ्या मोठ्या भावामुळे मी आज जिवंत आहे. डॉक्टर स्वप्नील डॉक्टरमुळे जिवंत आहे. त्यांनी पुढाकार घेतला की ज्यावेळेस मला कळलं आणि त्यालाही कळलं किंवा म्हणजे डॉक्टरने सांगितले की असं सांगितलेलं आहे आणि तुम्हाला डोनेटची आवश्यकता आहे. तर निःसंकोचपणे माझ्या भावाने मला तू काळजी करू नको, मी आहे हा शब्द मला हे वाटलं, म्हणजे आधार स्तंभासारखं वाटलं. सांगण्याप्रमाणे म्हणजे की रक्तातले नाते आणि बाहेरचे नाते त्यांच्याबद्दल सांगायचं म्हणलं तर जास्त गरज. आज लिव्हर ट्रान्सप्लांटला माझे 7 महिने झालेले आहेत, 7 महिने होऊन गेलेले आहेत. आज मी जे उभा आहे स्वप्नील डॉक्टर आणि माझा भाऊ मोठा भाऊ संतोष डॉक्टर यांच्या प्रयत्नाने मी आज ते उभा आहे.